नमस्कार. ॲग्रोवनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कापूस आणि सोयाबीनचा हंगाम सुरू झाला. मात्र सध्या कापूस आणि सोयाबीनचे भाव खूपच कमी आहेत. शेतकऱ्यांना अपेक्षित असे भाव तर सोडा, परंतु हमी भावापेक्षा देखील कमी भाव बाजारामध्ये मिळतोय. मग नेमकं या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन विक्रीचं नियोजन कसं करावं? नेमकं या पुढच्या काळामध्ये भाव वाढणार आहेत किंवा नाही वाढणार आहेत, आणि वाढणार असतील तर कधीपासून वाढतील, आणि उच्चांकी भावाचा टप्पा नेमका काय असू शकतो? याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोवनमध्ये. नमस्कार सर, पहिला प्रश्न हाच आहे की यंदा कापूस आणि सोयाबीन उत्पादकांनी काय करावं? हा फार अवघड प्रश्न आहे यावर्षी. कारण असं की यावर्षी उत्पादन कमी आहे. आपण आता ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आहोत. अजूनही जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-3 दिवसानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे. यावर्षी सोयाबीन आणि कापसाची पेरणी लांबली होती बऱ्याच ठिकाणी. आणि कापसाचा विचार केला तर फक्त पहिल्या वेळेचा काही ठिकाणी सुरू झाला, दुसऱ्या वेळेचा जो मोठा असतो तोही नाही झाला. सोयाबीनच्या बाबतीमध्ये असं झालं की बऱ्याच ठिकाणी काढणी सुरू आहे आणि पावसामुळे जे पीक आहे ते मातीमोल होतं, सगळं जमिनीमध्ये मिसळत आहे. आता जे काही सुरुवातीचे अंदाज आहेत, उदाहरण सोयाबीनच्या बाबतीमध्ये साधारणतः 95 ते 105 लाखाचा लोकांनी अंदाज केला. कापसाच्या बाबतीमध्ये आता काय कॉटन असोसिएशन इंडियाचा काय 302 लाख वगैरेचा अंदाज आहे. पण प्रत्यक्षात तेवढं उत्पादन येईल का, मला खात्री वाटत नाही. की उत्पादन आणखी कमी असेल. मात्र दुसऱ्या बाजूला जी निर्यातीची मागणी आहे ती मात्र नाही, कारण जागतिक बाजारात किमती कमी पडलेल्या आहेत. कारण की उदाहरणार्थ अर्जेंटिना, ब्राझील यांच्या चलनाचं अवमूल्यन झाल्यामुळं ते स्वस्तामध्ये सोयाबीन विकत आहेत, सोयापेंड विकत आहेत. त्यामुळं आता आपल्या भारतामध्ये किंमत पडून पण आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही आहोत. मागच्या वर्षीचा साधारणतः आपण 21-22 लाख टन सोयाबीनची निर्यात केली. आता यावर्षी एवढे दर कमी असून तेवढी निर्यात करता येईल का? तर शक्यता कमी. जर सरकारनं निर्यातीला अनुदान दिलं तर शक्य आहे. आता आपला मुख्य प्रश्न की दर वाढतील का? तर सोयाबीनच्या मातीमध्ये दर वाढण्याची शक्यता फार कमी आहे. जे काय त्यामुळे आता काय अगदी 41, 42, 43ला विकावे लागतं. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी दर वाढण्याची वाट बघण्याऐवजी सरळ ते सोयाबीन सरकारला द्यावं हमी भावानं. काय 4,872 वगैरे जो काय दर आहे त्या दराने देऊन टाकावं. की दर हे 5,000च्या वरती जाणं फार अवघड आहे वाटतं यावर्षी. आत्ता असं अवघड वाटतं. पण जर आपण सरकारनं अनुदान दिलं तर दर नक्कीच 5,000च्या वरती जातील. किंवा दुसरा, आता आपल्याकडं ओडिसाच्या बाजूला किंवा वादळ येते, त्याचा काही भाग आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, आपल्याकडे आणखी पाऊस पडणार आहे. तर आणखी जर पुढच्या 10-15 दिवसामध्ये आणखी जर सोयाबीनचं उत्पादन आणखी घटलं तर आणखी दर वाढू शकतील. पण आपल्याला ते नक्की माहीत नाही की हे जर गोष्ट आहेत. मात्र आत्ता फक्त केवळ मागणी आणि पुरवठा बघितला आपला, तर सध्या जे आहे आपली देशांतर्गत मागणी आहे त्याच्यापेक्षा पुरवठा जास्त आहे. त्यामुळं तो विचार केला तर दर वाढायची शक्यता फार मोठी. म्हणजे जसं आपण 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं, 5,000चं सोयाबीन अगदी 8,000, 9,000पर्यंत गेलं होतं. तसं काय होईल का? तर यावर्षी तसं काय होणार नाही. अगदी आत्ताच्या मागणी पुरवठ्याप्रमाणे 6,000 रुपये दर होणंही शक्य वाटत नाही. 5,000 दर क्रॉस करू शकेल कधी? तर सरकारनं सोयाबीनच्या निर्यातीला अनुदान दिलं आणि उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. तर आता उत्पादन किती आहे हा मोठा प्रश्न आहे. कारण की आत्ता बहुतांश ठिकाणी उत्पादक आता जे हार्वेस्टिंग चालू आहे, काढणी चालू आहे, उत्पादनाचे आकडे फार कमी येत आहेत. अगदी सोयाबीनच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यामध्ये जवळपास 60% जास्त उत्पादन होतं. आणि महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात सोयाबीनला फटका बसलेला आहे पावसाचा. आणि तो जर आपण बसलेला फटका लक्षात घेतला तर उत्पादकता कमी आहे. त्यामुळं जर उत्पादकता प्रचंड कमी असेल आणि उत्पादन जर आता जे काय उद्योगाचा अंदाज आहे साधारणतः 95 ते 105 लाख टन आहे, ते जर समजा 80 ते 90 लाखाच्या टनापर्यंत जर गेलं, खाली घसरलं तर मात्र दर वाढू शकतील. ते 5,000पर्यंत जातील. आणि सरकारनं जर अनुदान दिलं तर आणखी ते वाढतील. पण सध्या हे जरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर 4,900च्या दरम्यान जो हमी भाव आहे त्यानंतर त्यांना विकता येत असतील तर त्यांनी ते विकावं आणि मोकळं व्हावं. फार कारण की तुम्ही जर 1 वर्ष थांबणार, 6 महिने थांबणार आणि तुम्ही आत्ता जर तुम्ही विकलं तर तुम्हाला लगेच परतावा मिळतो. त्यावरचं वेट लॉस किती होणार, तुम्हाला व्याजाचे पैसे किती द्यावे लागणार, हा सगळा विचार केला तर आत्ता सरकारला देणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे शेतकऱ्यांना. जर समजा सरकारनं सोयाबीनची खरेदी हमी भावानं केली किंवा उद्दिष्ट पूर्ण केलं तर खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हमी भावाच्या दरम्यान पोहोचू शकतो का? नक्कीच पोहोचू शकतो. पण सरकारला 2 गोष्टी कराव्या लागतील. सरकारला हमी भावाने खरेदी करावी लागेल, सोयाबीनच्या निर्यातीला अनुदान द्यावं लागेल आणि
जे काही सरकार खरेदी करेल सोयाबीन ते त्यांना विकण्यापासून सरकारनं विकू नये. किंवा 6 महिने 8 महिन्याचा साठा करून ठेवावा. नाही तर एका बाजूला जसं कांद्या बाबतीमध्ये बऱ्याचदा होतं की सरकार एका बाजूला खरेदी करतं आणि लगेच दुसऱ्या बाजूला विक्री सुरू करतं. तर सरकारनं सांगावं की आम्ही विक्री 6 महिने करणार नाही. सोयाबीन हे असं पीक आहे जे 1 वर्ष 2 वर्ष अगदी 3 वर्ष जरी साठवून ठेवलं तर त्याला डाळींप्रमाणे त्याची गुणवत्ता कमी होत नाही. गुणवत्ता तेवढीच असते. त्यामुळे सरकारनं जो साठा आहे तो खुल्या बाजारात येऊ नाही दिला. आता नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढते आणि त्याच काळामध्ये जर सरकारने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास सुरुवात केली तर नक्कीच होईल. कारण की आता जे काही अंदाज येतात त्याप्रमाणे नक्कीच उत्पादकता आपली कमी झालेली आहे. उत्पादन घसरत जाणार आहे आणि आपली जी मासिक मागणी आहे ती पक्की आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योग असेल किंवा इतर उद्योगाकडून जी आपली पेंडीची मागणी आहे ती नक्की आहे. त्यामुळे त्यासाठी त्यांना खरेदी करावंच लागेल. त्यामुळे सरकारनं जर अतिरिक्त बाजारात येणारा पुरवठा जर बाजूला काढला तर नक्कीच दर वाढतील. आता तुम्ही सांगितलं की आपली उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी होणार आहे, दुसरीकडं भाव कमी आहे. तर नेमकं याला देशांतर्गत कुठले घटक कारणीभूत आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामधले आणखीन कुठले घटक आहेत? देशांतर्गत घटकामध्ये विचार केला तर आपलं जे उत्पादन आहे ना, म्हणजे आपण जर हे पकडलं की 90 लाखापर्यंत आपलं उत्पादन घटलं सोयाबीनचं, तरी पण त्यात 82% आपण त्याचं पकडलं तर 70-72 लाख टनापर्यंत आपली सोया पेंड येते आणि आपली मागणी पण साधारणतः 65-70 लाख टनाची आहे. पण देशांतर्गत घटक सगळ्यात मोठा आहे हा मका घटक आहे. ते मक्यापासून मागच्या 2 वर्षामध्ये जे काय आपण इथेनॉल बनवायला सुरुवात केली त्यातून जो मक्याचा चुरा जो शिल्लक राहतोय तो बाजारात येतोय आणि तो निम्म्या दरानं इथेनॉल जे प्लांटवाले आहेत ते विकत आहेत बाजारामध्ये. त्यामुळे जे पोल्ट्री उद्योग आहे तो आपला नफा बघतोय. जे पशुखाद्य उत्पादक कंपन्या ते आपला नफा बघतात. ते सोया पेंडीची खरेदी करण्याऐवजी ते मक्याच्या चुऱ्याची खरेदी करतात. त्यामुळे ती मागणी आपली कमी झालेली आहे. स्थानिक मागणीची वाढ दरवर्षी 2-3 लाख टनांना आपली वाढत होती, ती मागच्या 2 वर्ष झालं ती वाढण्याऐवजी उलट कमी झालेली आहे. तो स्थानिक बाजारातला घटक झाला. जर आपली स्थानिक बाजारातली मागणी कमी होत असेल तर आपला जो अतिरिक्त साठा आहे तो निर्यात करायला लागेल. निर्यातीच्या बाबतीमध्ये असं झालं की अर्जेंटिना ब्राझील यांच्या चलनाचं जे अवमूल्यन झाल्यामुळं आणि तिथं पीक चांगलं असल्यामुळं आपली निर्यात कमी झालेली आहे आणि आपण कॉम्पीट करू शकत नाही आता. अच्छा. जागतिक बाजारात दर मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आणि त्यांच्याशी आपण स्पर्धा करू शकत नाही. मग स्पर्धा करण्यासाठी जर त्यांनी प्रतिदिन साधारण $50 किंवा $60 अनुदान दिलं सोयाबीनच्या निर्यातीला तर आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकू आणि दरही वाढतील. पण आता हे 2 मुख्य कारण आहेत की जागतिक बाजारात सोयाबीनचे दर पडलेले आहेत आणि स्थानिक बाजारात मागणी नाही का तर मक्याचा चुरा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येतोय. ह्या 2 मुख्य कारणामुळे स्थानिक बाजारात दर पडले आहेत. एकदम. आता सर कापसाचा नेमका कापूस उत्पादकांनी कापसाच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यावा? कापूस उत्पादकांनी कापूस विकू नये. कारण की जो आता दर आहे तो हमी भावानंच त्यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जे काही किंवा महाराष्ट्रामध्ये पण जे सेंटर्स सुरू होतील त्यांनी सरकारलाच कापूस विकावा आणि त्यांनी वाढ बघावी. जर त्यांना विकता नाही आलं तर त्यांनी वाढ बघावी. कापसाचे दर हे 100% वाढणार आहेत. त्याचं कारण असं की आपली देशांतर्गत जी मागणी आहे ती साधारणतः 310 ते 315 कधी 320 लाख गाठीपर्यंत जाते. दुसऱ्या बाजूला यावरती जो शिल्लक साठा आहे साधारणतः 25 ते 30 लाख गाठी फक्त शिल्लक साठा आहे. मग आपला जो शिल्लक साठा अत्यल्प आहे. आपण जर यापूर्वी पाहिलं तर कधी आपला 70-80 लाख गाठी शिल्लक असायच्या. आता किती गाठी शिल्लक आहेत? 25 ते 30 लाख गाठी शिल्लक आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्या स्थानिक बाजारातली जी मागणी आहे ती 320 लाख गाठीच्या आसपासची मागणी आहे आणि यावर्षी उत्पादन किती होईल? 280 लाख गाठी फक्त उत्पादन होईल. त्यामुळं जागतिक बाजारात जे काही जे दर आहेत जे 8 महिन्यापूर्वी जवळपास 100 सेंटला गेला होता न्यूयॉर्कच्या बाजारामध्ये कापूस, तो आता साधारण 71-72 सेंटला तो आलेला आहे. त्यामुळं स्थानिक बाजारात दर पडले. पण आपण जरी त्यांच्याशी स्पर्धा नाही केली, आपण निर्यात जरी नाही केली कापसाची, तरी पण स्थानिक उद्योगाला पुरेसा कापसाचा पुरवठा होईल एवढाच आपल्याकडे साठा आहे. तो अतिरिक्त साठा नाही. जसं सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला अतिरिक्त उत्पादन त्याचं करायचं काय हा प्रश्न आहे. कापसाच्या बाबतीमध्ये तसं नाही. कापसाच्या बाबतीमध्ये आपला जेमतेम पुरवठा आहे आणि तेवढी आपली देशांतर्गत मागणी आहे आणि कदाचित उत्पादन ज्या पद्धतीने आता पाऊस पडतोय त्यामुळे जर दुसरा जो वेचा असतो त्यातलाही बोंड जर खराब झाली तर आणखी आपलं उत्पादन कमी होईल. त्यामुळे कापसाचे दर हे फेब्रुवारीनंतर नक्की वाढतील. पण ते सोयाबीनच्या बाबतीत आपल्याला म्हणता येत नाही की थांबा म्हणून. मग तर कापसाच्या बाबतीमध्ये दर 8,000च्या वर जाऊ शकतील का? तर नक्की जातील खुल्या बाजारामध्ये. मग त्यासाठी शेतकऱ्यांना काही महिने थांबावं लागतील. अगदी बरोबर. थोडक्यात काय तर हमी भावापेक्षा किमान शेतकऱ्यांनी कापूस विकू नये असं आपल्याला सांगायला हरकत नाही. नक्कीच शेतकऱ्यांनी कापसाच्या बाबतीमध्ये हमी भावानं विकावा किंवा थोडे दिवस थांबून त्यापेक्षा जास्त किमतीने विकावा. हमी भावाच्या
पेक्षा कमी किमतीने आता जी काही विक्री सुरू आहे त्याचं मुख्य कारण काय तर त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे. तो ओला कापूस विकण्याऐवजी तो वाळवावा आणि टप्प्याटप्प्याने नक्की विकावा. ह्यावर्षी कापसाच्या बाबतीमध्ये असं आहे की दर उलटे येणार नाहीत. म्हणजे बऱ्याच असं होतं की म्हणजे जसं की सोयाबीनच्या बाबतीमध्ये झालं, शेतकरी थांबले आणि उलट दर वाढण्याऐवजी 6,000चे दर पुन्हा 4,000 आले. मग शेतकऱ्यांना असं आलं की मी थांबून फायदा काय झाला माझा, उलट दर कमी झाले. कापसाच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो की तसं होण्याची शक्यता यावर्षी नाही आहे आणि सरकारवरती पण दबाव आहे. त्यामुळे सरकारी खरेदी एकदा सुरू झाली की आपोआपच जो पुढल्या महिन्यापासून जो पुरवठा वाढेल तो सरकारी गोदामामध्ये जाईल आणि जो वस्त्रोद्योगाला कापसाची खरेदी करावीच लागेल. त्यामुळे त्यांनी थोडी वाट बघावी, फक्त आधारभूत किमतीनंच विक्री करावी आणि आधारभूत किमतीच्या वरती कापसाचे दर जाण्याची शक्यता यावर्षी आहे. अच्छा, आता सर तुम्ही सांगितलं का 280 लाख गाठ्यांच्या दरम्यान उत्पादन होऊ शकतं, पण दुसरीकडे जे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया किंवा उद्योग आहे तर त्यांनी 302 किंवा 300 प्लसचा एक अंदाज व्यक्त केलेला आहे. तर नेमका हा डिफरन्स का? त्यांनी जो अंदाज व्यक्त केला आहे तो व्यक्त करताना त्यांनी काय केलेलं आहे, 5 वर्षाची सरासरी नाही त्यांनी पकडली. त्यांनी ज्या वर्षी हवामानाने साथ दिली त्या वर्षी सर्वात चांगली उत्पादकता काय होती आपली. अच्छा, त्याला त्यांनी जो पेरणीखालील क्षेत्र 10% कमी झालेलं आहे, ते पेरणीखालील क्षेत्राला त्यांना गुणलेलं आहे की ज्या वर्षी आपली उत्पादकता सर्वात चांगली होती आणि त्या आधारे त्यांनी तो 302 लाख गाठीचा अंदाज काढलेला आहे. पण आता तुम्ही बघता की सर्वत्र पाऊस चालू आहे, त्यामुळे उत्पादकता सर्वात चांगली असण्याऐवजी उलट कमी आहे. आणि झालं असं की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आणि नंतर ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळं जी पिकाची वाढ आहे ती योग्य पद्धतीने झाली नाही. बऱ्याच ठिकाणी आता जे काय ऑक्टोबरमध्ये जे पाऊस होतो त्यामुळं बोंड गळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे उत्पादकता त्यांनी जी पकडलेली आहे त्यामुळे असणं शक्य नाही आहे. शेवटचा प्रश्न की सरकारचं जे धोरण आहे ते धोरण निवडणुकीनंतर कायम राहील का आणि त्याचा बाजारभावावर काही पुढं परिणाम होऊ शकतो का? कापसाच्या बाबतीमध्ये सरकारी धोरणाचा बाजारभाव फार परिणाम होईल असं वाटत नाही. बरं, त्याचं कारण असं की जरी जागतिक बाजारात दर वाढले तरी लगेच काय आयात होईल असं नाही, कारण आयातीवरती शुल्क आहे. हां, सरकारनं जर आयातीवरती शुल्क काढून टाकलं, जे 2 वर्षापूर्वी केलं होतं त्यांनी थोडा कोटा दिला होता आयातीसाठी, तसं काही जर झालं तर होऊ शकेल. मात्र त्याची शक्यता कमी वाटते, कारण की हे जे सरकार आहे प्रत्येक गोष्ट निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करतं. नंतर लवकरच आता यावर्षी आपल्याकडे निवडणूक आहे, नंतर गुजरातमध्ये निवडणूक आहे, त्यामुळे गुजरात हा महत्त्वाचा कापूस उत्पादक राज्य आहे. अच्छा, त्यामुळे तो विचार करून कदाचित ते करणार नाहीत. प्लस आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर बऱ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका राहिलेल्या आहेत. तिथेही म्हणजे अर्थात ग्रामीण आणि शहरी असा फरक असला तरी पण तो सेंटिमेंटचा फरक अफेक्ट होतील म्हणून ते करणार नाहीत कदाचित. त्यामुळं कापसाच्या बाबतीमध्ये जरी सरकारी धोरणाचा फार परिणाम होणार नाही असं वाटतं आणि आपली तेवढी देशांतर्गत मागणी तेवढीच आहे. त्यामुळे उद्या निर्यातीवरती सरकारी धोरण म्हणजे काय असतं, बऱ्याचदा निर्यातीवरती बंधने टाकतात, कुठल्याही आयात शुल्काशिवाय आयातीला परवानगी देतात, हे धोरण असतं. खाद्यतेलाच्या बाबतीत मात्र उद्योगामध्ये चिंता आहे की जर सरकारने खाद्यतेला 20% जे शुल्क लावलेलं आहे ते जर कमी केलं तर काय होईल. तर कमी केलं तर थोडा परिणाम होईल. फक्त बऱ्याच असं होतं की सरकार 10% शुल्क कमी करतं आणि व्यापारी 20% दर कमी करण्याचा प्रयत्न करतात. तर ते शेतकऱ्यांसोबत खेळतात, सेंटिमेंटसोबत खेळतात. आता 20% खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवलं, त्यामुळे सोयाबीनचे दर त्यांनी 20% वाढवले नाहीत, फक्त त्यामध्ये खूप झालं ते 7 ते 8% फक्त दर वाढ झाली. मग आता उद्या जर महागाईची चिंता सरकारला भेडसावली आणि सरकारनं जर खाद्यतेलावर आयात शुल्क कमी केलं तर ते मला आता असं वाटत नाही की ते एकदम शून्य करतील, 20% तर शून्य करतील. हां, 5% 10% जर त्यांनी कमी करू शकतील किंवा करणारी नाही, आणि त्यांना आत्मनिर्भर व्हायचं आहे त्यांना खाद्यतेलाच्या उत्पादनामध्ये. आणि ते व्हायचं असेल तर ॲक्च्युली खाद्यतेलावर आयात शुल्क आहे हे त्यांनी कायम ठेवलं पाहिजे. त्यातून जो काही 40-45 हजार कोटी रुपयाचा जो निधी मिळतो तो खरं तर त्यांनी सोयाबीनच्या निर्यातीसाठी दिला पाहिजे. इतर जे तेलबी आहेत, मग ते भुईमुग असेल, सूर्यफूल असेल, मोहरी असेल, यांच्या उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी दिलं पाहिजे. त्यामुळं आपण जर फक्त सोयाबीनचा विचार केला तर त्यांनी जरी 10% शुल्क कमी केलं तर फार मोठा काही परिणाम होणार नाही दरामध्ये. फक्त मात्र त्यावेळेस व्यापारी कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे खेळतात हे पाहावं लागेल. कारण बऱ्याच असं होतं की काहीतरी ते बागुलबुवा करतात, एखादी लहान गोष्ट मोठी करून दाखवतात आणि मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करतात आणि नंतर पुन्हा दर वाढवून पुन्हा विकतात. तो तसं होऊ शकतं. थोडक्यात आपण त्या निर्णयाचा काय परिणाम होतो हे शेतकऱ्यांनी बारकाईनं त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. अगदी.
आता सरांनी आपल्याला कापूस आणि सोयाबीनच्या बाजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.